शुभं करोति। तू कसा आहेस हे विचारायलाच फोन केला होता मी। तुझी खूप आठवण येत होती, पण तुला आवडत नाही ना, म्हणून सोहमला फोन केला। बरा आहे मी आता, परफेक्टली ऑलराइट। जखमही बरी झाली, छोटीशी खूण आहे अजून, पण जखम म्हटल्यानंतर खूण ही राहायचीच, मग ती शरीरावरची असो की एनिवेज ती खूणही जाईल हळूहळू। तुला म्हणलं होतं मी, तो खानोलकर दूध धरणाऱ्या सापाची अवलाद आहे म्हणून। शेपटीवर पाय देऊ नकोस, तरी पाय दिलास। पालते घडावर पाणी। हो पण दादा, मी सरळ निघतच होतो काही न बोलता, त्याने चुकसवलं मला। म्हणाला ही गाडी का नाही विकून टाकत। अरे तो तसंच करणार, मी ओळखतो ना त्याला। महाजनांनी त्याला घर दिलं नाही, कायद्याने तो घर घेऊ शकला नाही, तो दुसरं करणार काय? एकेकाला उस्कवत राहणार। कधी एकदा तुमची चूक होतं ना, त्याची वाट बघत बसणार। एकाला लॉकअप मध्ये पाठवलं, मग दुसरा, मग तिसरा, मग चौथा, शेवटी तुम्ही कंटाळून काय म्हणणार, बाबा हे घर घे पण आम्हाला सोड। मग दादा आम्ही करायचं काय? आता तुम्ही नाही करायचं, जे काय करायचं ना ते मी करीन। यो मारोतराव झोंबरे करेल। पहिल्यांदा तुझं ऐकलं आणि लग्न न करता परत आलं, दुसऱ्यांदा तुझं ऐकलं आणि भर मांडवातून उठून आलं। आता तू माझं ऐक, पहिल्यांदा आणि शेवटचं सांग, श्रेयाशिवाय दुसऱ्या कोणाशीही मी लग्न करणार नाही। मग आयुष्यभर लग्न झालं नाही तरी चालेल। या खोलीतून बाहेर पडलं की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तिरस्कार दिसतो। कुठे या माणसाचं तोंड पाहिलं सकाळी सकाळी असे भाव असतात चेहऱ्यावर। सगळे मला टाळतायत हे कळत असूनही केवळ नाईलाजाने मी इथे राहतोय की माया। प्लीज असा विचार करू नकोस रे, आपण थांबू, आपण करू काय? जातो की माया। आईची ना अर्धी क्रिस्पी आणि अर्धी गोळा होते। कसं असतं ना, कुठलीही गोष्ट प्रमाणात आटोपशीर झाली की ती जमून येते। 10 डोकी एकत्र आली की माती होते। आता या भाजीचंच बघ ना, दोघा तिघांपुरती केली की छान क्रिस्पी होते, पण डझनभर माणसांसाठी मोठ्या कढईत घाईघाई केलेल्या भाजीचा गोळाच होणार। असे घाबरत राहिलो ना आपण, तरी अशी माणसं सुखाने जगू देणार नाहीत आपल्याला। बरोबर आहे शशांक दादांचं, म्हणा पण बोलवा, तालकाच फोडतो त्या खानोलकरचं। मला सांगत, तुम्हाला त्यांनी काही केलं नाही ना? मला काय करतोय तो? अरे मग झालंय काय? तू मगासपासून सांगून मारेन एवढंच बोलून टेन्शन देतोयस। काय नाही ग, त्याची गाडी बंद पडली होती रस्त्यात, ड्रायव्हरला दम देत उभा होता। नेमका त्याच वेळेला मी बाईकवरून जात होतो, तर त्या खानोलकरने अशी नजरेला नजर भिडवली माझ्या। मी पण बघितलं त्याच्याकडे, त्याने पण बघितलं। म्हणाला, छोटे महाजन काय घेणार, हॉट ड्रिंक की कोल्ड ड्रिंक? काय? मग मी काय म्हणालो असेल? कोल्ड ड्रिंक। नाही, मी म्हणालो नो हॉट नो कोल्ड, कारण मी ड्रिंक घेतल्यावर गाडीच चालवत नाही। मग आम्ही एक शहाळं मागवलं, मलईवालं। त्या शहाळ्यात 2 स्ट्रॉ टाकले आणि आम्ही दोघंही त्या शहाळ्यातलं पाणी प्यायलो। मग त्यातली मलई काढली, एकमेकांना भरवली, आणि मग त्याच्या सुंदर मिशीवर जी मलई राहिली होती ना, ती मी हळूच काढली आणि घरी आलो। घरात सुद्धा तू असंच काहीतरी करायला हवं शशांक। शुभं करोति।